पार्वतीच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। हे आलू घेतलेले आहेत मी, तर आता याचे मी घरच्या घरी आलूचे समोसे एकदम हॉटेलपेक्षा बी चांगले टेस्टी चवदार बनवून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। हे एकदम माझ्या पद्धतीने तुम्ही गंज पाहिले असेल व्हिडिओ इंटरनेटवर, पण ते तुम्हाला एवढी चवदार एवढी टेस्टी नसेल लागत। ही माझ्या एक पद्धती तुम्ही एकदा जर करून पाहिले ना, तर हमेशा असेच करसान, असेच करून खासान। घरातले तुमचे मुलं जर बाहेर खात असेल तर म्हणून मम्मी तू घरातच करा जाय, आणि तुमचे घरातच लेकरं बाळा खातेन, कोणी पाहुणे आले तुम्ही बनवू शकता। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। आता मी हे आलू कुकरमध्ये शिजायला टाकते, 2 शिट्ट्या घेणार आहे। हे आलू कुकरमध्ये टाकलेले आहेत मी, हे पाणी टाकून आता याच्यात मीठ टाकायचं। मीठ टाकून सनी याला उकडायचं। 2 शिट्ट्या घेणार आहे मी आणि 1 मिनिटासाठी गॅस कमी करणार आहे। तर तुम्ही पण 2 शिट्ट्या घ्या कुकरच्या आणि 1 मिनिट गॅस कमी करून मग त्याला बंद करायचं। आता हे गॅसवर मी ठेवते। आता हे 2 शिट्ट्या घेणार आहे। तर आता ह्या कुकरला मी 2 शिट्ट्या घेतल्या होत्या आणि आता ह्या कुकरला मी 3 शिट्ट्या घेतल्या। ते कमी करूच तर टाईम नाही, तर म्हणलं जाऊ दे आता 3 शिट्ट्याच घ्यावा। ते कमी उजूक 2 मिनिटं केल्यापेक्षा 3 शिट्ट्या घेतल्या। आता गॅस बंद केलेला आहे। आता आलू म्हणजे त्याच्यातले झालेले आहे आपले। तर आता मी हे आलू समोश्यासाठी साहित्य घेतलेले आहे। हिरव्या मिरच्या घेतल्या, हे कांदे घेतलेत। हे कांदे तुम्ही पण आहे ना मोठाले कांदे नका घेऊ, ते मोठाले कांदे एवढे गुळमट असतात का ते समोसे आहे ना नुसते गोड लागते, तर ते खायला पण चांगले नाही वाटत। तर आता माझ्या घरात आहेत मोठाले कांदे, तर ते मी दुसरे साहित्यासाठी घेत असे तारे बिर्याणीला। पण हे आलू पहिलेच गुळमट असते, तर म्हणून बारीक कांदे घ्यायचा, नाही तर आणायचा नसले तर। आणि हे कांदे घेतले, हे कढीपत्ता घेतला एवढा, ही कोथिंबीर घेतली। आता मी हे कांदे कापून घेते आणि हे मिरच्या कापून घेते। ही कोथिंबीर मस्त धुवून घेतलेली आहे, ही कढीपत्ता। आता हे कापल्यावर पुढचं मी तुम्हाला दाखवते। हा व्हिडिओ पूर्ण बघा, एवढे टेस्टी मस्त समोसे होणार आहे हे। का तुम्ही एकदा असे जर केले तर बाहेरचे अन्न विसरून जासान, हॉटेलपेक्षा बी चवदार समोसे मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। काढलेले आहेत, आता याला मी बाहेर काढून याचे कातडे गितडे काढून घेते हे आलूचे। आता हे आलूचे हे असे हे कातडे काढून घेणार आहे मी, हे सगळे हे सालपट तुम्ही पण असेच काढून घ्या। हे सगळे सोलून घेते। वर कर तोंड असे थोडं दिसतंय तोंड, हां वर कर ना फोन इला। हे मिरच्या अशा कापून घ्यायच्या, जवळ मिरच्या अशा कापून घ्यायच्या। आता हे आलू कडे याच्यात मी कातडे काढे, तर याचे जर कातडे काढायचे नाही आलूचे, तर याला ह्या आलूला पाण्यात नका टाकू, कुकरमधून काढून। याला जर पाण्यात टाकलं ना कुकरमधून काढून, तर हे कातडे आहे ना ह्या आलूला चिटकते, नाही तर खोबळे या कातड्याबरोबर हे आलू तुटून निघतो। या आलूला थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग हाताने कातडे काढायचे, बिगर पाण्यात नाही टाकायचे आलू कधीच। आता याला मी कुचकारून घेणार आहे। पहिले मिरच्या कापून घेते, हे कांदा कापून घेतला आहे असा। तर मी आता हे कापून घेते, हे आलू तुम्हाला दाखवते कसे कुचकारायचे। तर हे असे कापायचे बारीक बारीक। तुम्ही एकदा खासान तर बाहेरचे हॉटेलचे खाणे विसरून जासान। जर तुमच्या घरातून कोणी बाहेर जात असेल तर कधी पण त्याच्या संग किरकिर नाही करायची। बाहेर जात असेल कामाला तुमचा मुलगा म्हणा किंवा नवरा का मुलगी का बाप, बाहेर जाणाऱ्या माणसासंग सकाळी सकाळी किरकिर नाही करायला पाहिजे। त्याला बाहेर जावं लागतं कधी पण। ते जर समजा थोडी करायला लागले तर तुम्ही समजून घ्यायचं, गोडीनं बोलायचं, त्याला हसून बोलायचं। आणि सकाळी सकाळी म्हणजे किरकिर करायचीच नाही, तसंच नाट लागतं दिवसभर सगळ्याला, पुरा दिवस किरकिरीत जातो। तर तुम्ही थोडं समजून घ्यायचं, कधी पण असं हसूनच बोलायचं सकाळी सकाळी। बाहेर गाड्या मोटराचं याचं त्याचं वाहन असतं, आपल्याला घरात थोड्या थोड्या गोष्टीने किरकिर करून ते बाहेर जाते। त्याच्यासाठी कधी बी तुमचा मुलगा असो किंवा तुमचा नवरा किंवा बाप कधी किरकिर नका करत जाऊ।
काय बोलायचं तुम्हाला संध्याकाळी बोलायचं घरी आल्यावर. संध्याकाळी बोलायचं, जेवण घेवण करू द्यायचं, मग बोलायचं. जेवायच्या आधी बी नाही किरकिर करायची. आता हे मिरच्या अशा कापून घेतल्या. दिसतं. आता ह्या आलूला मी आता डायरेक्ट ह्या हाताने असे करणार आहे. हे बघ कसे शिजले ते 3 शिट्ट्यामध्ये एकदम मस्त. कधी त्याला पाण्यात नाही टाकायचं, नाही तर मग त्या कातड्याबरोबर हे आलूचे असे खोबळे निघून येते. आणि ते काही काही आलू मग ते पाणी टाकल्यावर काय पण ते बरोबर होतच नाही. ते कातड्याबरोबर आलू बी निघतो पण ते निघत नाही. मग हे असे याला थंडी होऊ देऊन मी आता जसे काढे तसे तुम्ही काढून घ्या. आता एवढं मीठ करून घेतलं मी. आता तुम्हाला पुढचं दाखवते मी. हे क्लिक कर, बंद कर थोडं. माहिती बंदच करते मी, करते ना. तर आता मी ही गॅस पेटीला कढाई ठेवलेली आहे. तर आता ही कढाई गरम झाली. तर कढाईत पहिला कांदा टाकायचा, तेल नाही टाकायचं आत्ताच. पहिला कांदा टाकायचा. तुम्ही गंजेडेमध्ये पाहिला असेल, पहिले त्याच्यात मोहरी टाका आणि जिरा टाका. तर ते तसे समोसे चव नाही लागत. तुम्ही आपली एकदम माझ्या पद्धतीनं एकदा करून खा, मग तुम्ही म्हणसाल. मग असेच करून. आता या कांद्याला मी थोडंसं याचं पाणी सुकू देणार आहे, जे मी थोडंफार गुळमट असेल. आणि मग याच्यात मी तर आता हे कांदा मी टाकलेला आहे. याच्यात तेल नाही टाकलं कढईत, काही नाही. हे मी तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने करून खासाल ना, तर हॉटेल जाल ना विसरून जासाल. ते हॉटेलवाले त्याच्यामध्ये मोहरी टाक, जिरा टाक, त्याच्यानं चव जाती आहे समोश्याची. आता याचं थोडं पाणी सुकू देणार आहे मी, मग तेल टाकणार आहे. या कांद्याचं गुळमट पाणी. तेल टाकलं की ते गुळमट पाणी याच्यातून राहून जातं. तरी कांदे त्याच्यासाठी गुळमट नाही लावा म्हणून बारीक पाहून घेतलेले. मोठ्या कांद्यात जास्त गोडपणा असतो. तर आता याच्यामुळे हे कांदा झालेला आहे. आता याच्यात ह्या मिरच्या टाकून घेते कापलेल्या. आता याच्यात हे पाणी सुकलेलं आहे सगळं. तेल टाकायचं, पाणी सुकलेलं आहे. हे कढीपत्ता चांगला धुवून धावून घ्यायचा. तसंच नका टाका जाऊ. तुम्ही धुत असाल, नाहीतर नसन धुत तर मी सांगते. आता याला हलवून घ्यायचं. कढीपत्ता तुम्हाला नसन आवडत तर नंतर तुम्ही हे खाता येईलच म्हणा, काढून टाकू शकता. पण कढीपत्ता खाल्ल्यानं पोट नाही दुखत आणि पोट बी नाही दुखत आणि केसावर म्हणजे चांगली चमक येते. हे चांगलं असतं कढीपत्ता खाणं. मी तर नाही काढत, पोळ्यातलं बी खाऊन घेत असते मी. पोट नाही दुखत याच्यानं कढीपत्ता खाल्ला. आता याच्यात ही हळद टाकायची. अर्धा चमचा हळद टाकली. ह्या चटणीला जास्त तेल नाही टाकायचं बरं, थोडंच तेल. आता हे झालेलं आहे असा. आता याच्यामध्ये हे आलू टाकून द्यायचे. गॅस कमी करून घ्यायचा. आता आलू टाकले, गॅस कमी करून घ्यायचा. आता याला हलवून घ्यायचं. कमी गॅस करून हलवायचं याला. आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं व्हिडिओच्या लास्टमध्ये, तर याच्यात मी एक वस्तू टाकणार आहे. तर त्याच्यानं हे समोसे एकदम टेस्टी होणार आहे. हॉटेल टेस्टमध्ये छान. तर आता मी ते याच्यात टाकणार आहे. ती वस्तू आहे मी जे सांगलं होतं. तर हे पाणी. तर याच्यामध्ये थोडंसं एक घोट पाणी टाकायचं. पाणी टाका तुम्ही पण एक घोट. एवढं चांगला टेस्ट येतोय समोशाला. आणि हे मीठ
जरा बघून टाका, नाही तर खारट होईल, याचं लक्ष ठेवा. थोडं कमी असलं चालतं, पण खारट नाही झालं पाहिजे. आता याला थोडं हलवून घ्यायचं. कमी गॅसवर हलवून घ्यायचं. कोथिंबीर चटणी आता झालेली आहे, समोश्यात टाकायला रेडी आहे. तर आता हिच्यावर मी कोथिंबीर टाकणार आहे, टाकते आणि तुम्हाला पुढचं दाखवते समोसे कसे बनवायचे, कसे तळायचे. तर ही अशी चटणी करायची, ही एवढी टेस्टी लागते, एकदा नक्की करून बघा. आता ही कोथिंबीर, हिरवी कोथिंबीर टाकून द्यायची सगळं झाल्यावर. मी हिला पाहते ही कशी झालेली आहे चवीला. वाव, लय छान लागू लागली. आता ही पुढची तयारी दाखवते मी तुम्हाला. तर ही चटणी झालेली आहे. आता पुढची तयारी दाखवते. समोसे कसे बनवायचे, कसे तळायचं, कसं पीठ मळायचं. परातीत काढून ठेवलेली आहे चटणी थंड व्हायला, पीठ मळूस तर. ही थंडी झाली पाहिजे. आता ही परात चांगली धुवून घेतलेली आहे आणि हिच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. मैदा चाळून घेतला आहे. परातीत काढून ठेवलेली आहे चटणी थंड व्हायला, पीठ मळूस तर. ही थंडी झाली पाहिजे. आता ही परात चांगली धुवून घेतलेली आहे आणि हिच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे. मैदा चाळून घेतला आहे. तर आता याला मी मळून घेते. पहिलं ते समोसेसाठी पीठ जे मळायला घेतलंय, तर त्याच्यामध्ये हे तूप गरम करून टाकायचं. तूप हे गरम करून टाकायचं समोसेच्या पिठामध्ये, आलू समोसेच्या. आणि हे मीठ आहे आपलं रोजचं खायचं, तेवढ्या पिठाला एवढं मीठ, हे एवढं तूप तितक्या पिठाला समोसे बनवायसाठी. आणि हे होय ओवा, तर या ओव्याला हातावर चोळून टाकायचं. त्याच्यामध्ये ओव्याला पिठामध्ये हातावर चोळून टाकायचं. ओवा आहे एवढा ओवा तितक्या पिठाला. आणि हे थोडासा इतका खायचा सोडा टाकायचा. मी तुम्हाला दाखवते काढून तेवढ्या पिठाला. हे सोडा आहे खायचा, तर त्या पिठाला एवढं मळायचं. मी पहिल्यानं व्हिडिओ केला होता तिथं, पण ते काही कारणानं ते सूट नाही झाला तो. तर त्याच्यामुळं मग त्या पिठात काय काय टाकलं, किती टाकायचे तितके पिठाला, त्याच्यामुळं मला हे डबल व्हिडिओ करावा लागला. ते व्हिडिओ सूटच नव्हता झाला. मी ते तसंच दाखवलं होतं, तूप कसं टाकायचं गरम करून, हे मीठ सगळं टाकताना मी व्हिडिओ बनवला होता, पण ते सूट नाही झालं. त्याच्यामुळं हे तुम्हाला दाखवायसाठी हे डबल व्हिडिओ बनवला. तेवढ्या पिठाला इतकं मीठ, एवढा ओवा हातावर चोळून टाका आणि हे तूप गरम करून टाका. आणि हे सोडा दाखवते किती टाकायचं तितक्या पीठ. हे एवढा सोडा टाकायचा तितक्या पिठाला, जास्त नाही घ्यायचं. तुमच्याकडे जर जास्त पीठ असेल तुम्ही जरा जास्त घेऊ शकता. तर हे एवढं इतकं मीठ, पीठ जास्त असलं तर जास्त घ्या. तर हे सगळं त्यात टाकायचं पहिलं. आता पहिलं पाणी टाकेलं आहे वरून, याच्यात तूप टाकलं आहे, तर आताच याच्यात पाणी टाकू नका. याचा अंदाजा पाहायचा याला किती पाणी लागत आहे, मग थोडं थोडं टाकून याला मळायचं. एकदम मस्त असे समोसे, हॉटेलपेक्षा बी चांगले. तुम्ही एकदा नक्कीच करून पहा असे माझ्या पद्धतीनं. आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून आता मी मळून घेते. हेडे स्किप करू नका, पूर्ण हेडे पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल. त्याच्यासाठी मी हे पीठ कसं मळायचं पूर्ण हेडे दाखवते तुम्हाला. हे पीठ जास्त पतलं बी नाही करायचं, जास्त निब्बर बी नाही ठेवायचं. मी दाखवते तुम्हाला कसं ठेवायचं. घरातलं घरात करून खाल्लं ते स्वच्छ असतं. ते हॉटेलीवाले कसे बनवते कसं नाही, पीठ मळायला कोणचं पाणी घेते, कोथिंबीर धुतली का नाही, मिरच्या धुतल्या का नाही,
आलू कसे त्याने हे केले काही माहीत नसतं आपल्याला. त्याच्यासाठी फ्रेश घरच्या घरी बनवून खायचं. चला लयच मजबुरी येतं, एखाद्या दिवशी हॉटेलीचं आणलं खाल्लं तर ते एक गोष्ट हमेशा हमेशा नाही, घरात बनवून खायचं, खायला आवडत असं. आता याच्यात पाणी नाही टाकणार आहे मी, याला अशीच चांगलं मळून घेणार आहे. चांगली मूग द्यायची याला. अशी मूग देऊन घ्या तुम्ही पण. अरे इजलंय पीठ लावून आता मी हे लाटून घेते समोसेसाठी. पीठ जास्त नाही लावायचं. थोडं हलक्या हाताने लाटायचं, लय दाबून नाही लाटायचं. ही अशी मी लाटून घेतली. आता ही याला असं कापून घ्यायचं. पाणी लावून घ्यायचं याला. ही चटणी घ्यायची अशी. ही चटणी असं इकडे लोटून लोटून असं याला पाणी लावले आपण. थोडंसं दाबायचं चटणी ठिकाणी. त्याला पाणी लावले याला असं दाबायचं. इथं पण पाणी लावून घ्यायचं थोडं खालच्या बाजूला. असे याचे चांगले कड्या दाबून घ्यायच्या. बंद झाले. हे असा घेऊ समोसा भरून घेतलेला आहे. दिसलं का ते भरून पण असं भरून घेतलं. आता हे सगळे मी असे भरून घेते तरी तुम्हाला दाखवते मध्ये मध्ये. हे थोडं पाणी लावून घेते. चटणी हे पाणी लावलेलंच आहे. हे पाणी लावले याला असं आलू मध्ये दाबून हे थोडं असं याला असं पुढं दाबायचं या चपातीला. त्याला मग ही अशी डिझाईन बनवायची. ही अशी कारंजासारखी. ते त्याला टाकल्यावर फुटणार नाही. जरी आपण पाणी लावले तर इथं पाणीच नाही लागलं. कुटाण्याचे कामं असतात म्हणून ते लोक इतके पैसे घेते, पण त्याचं खायला टेस्टी नसतं. हे घरच्या घरी फ्रेश बनवलेलं असतं. आपण धुवून धावून चांगलं सगळं व्यवस्थित तर घरच्या घरी
त्याच्याहून टेस्टी बनवून खायचं. ते बनवून घेते, चट बनवून घेते मी आता. हे पाणी लावून घेते मी. ही अशी एवढी चपाती लाटून घ्यायची. लय पतली बी नाही लाटायची ती, लय जाड नाही ठेवायची. आणि मी चौकोन अशी पाणी लावून घेते. हे असं पाणी लावून घ्यायचं. आता ही आलूची चटणी आहे. ही जर लय कुठं मोठाले दिसले आलू तर याला हातानं थोडंसं असं कुचकारून घ्यायचं. ही याच्यावर अशी भरायची. हे असं याच्यावर आथरून द्यायचं. हे असं याचे तोंड दाबायचे. हे पाणी लावेल ना आपण याला, याचे याचे तोंड दाबायची. ही बाजूची कोर अशी, ही याची अशी डिझाईन बनायची कारंजावानी. तर हे असे भरलेत. हे सगळे मी असे भरून घेते, तुम्ही असेच भरा. दाखवेल का, हे पाणी लावून घेते मी. असं पाणी लावून घ्यायचं. चौकोन कोराला हे पाणी लावून घ्यायचं. ते पाणी लावले ना ते चिटकतं, मग ते तेला टाकल्यावर ते फुटणार नाही. त्याच्यासाठी त्याला पाणी लावावं लागतं. आता ही चपाती लाटलेली ही चटणी अशी एका हातानं मागं ओढून याच्यावर अशी आथरून इथं थोडंसं दाबायचं हलक्या हाताने. ही जर चटणी बाहेर आली तर याला असं लोटून घ्यायचं. मध्ये याचं असं तोंड दाबायचं. याला असं दाबायचं. इकून ताकदीन दाबायचं, आधार आधार नका दाबू. हे बाजूने याला ही अशी डिझाईन बनवून घ्यायची. म्हणजे ते फुटत पण नाही, दिसायला बी चांगलं दिसतं. इजली हे सगळे समोसे असे भरून घेतले. तर आता याला मी तळून घेते. तुम्ही बघू शकता आता तळताना कसे तळायचे ते. त्याला तुम्हाला तळून दाखवते हे समोसे. मी आता कढाई ठेवलेली आहे. कढाईत तेल टाकलेलं आहे तापायला. तर हे तेल जास्त नाही तापू द्यायचं. नॉर्मल तापलं का तर याच्यात समोसा सोडून घेणार. हे नॉर्मल झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी समोसा सोडून घेते. हे बघा असं एकदम दमानं सोडायचा. आणि याला आता तुम्ही मोठी कढाई घेऊ शकता. मी छोटीच घेतलेली आहे. आणि आता याला कमी गॅसवर तळणार आहे मी. याला फुल गॅसवर नाही तळायचं. गॅस कमी करून घेते. याला आता कमी गॅसवर तळते. तर हे असं टाकलेत मी तेलात, कमी गॅस केला. असंच करा तुम्ही पण. एकदम दमानं त्याला सोडायचं. नॉर्मल तेल तापल्यावर जास्त तेल नाही गरम करायचं. याला धुपण निघुसतं. आणि आता कमी गॅसवर तळून घेते. तर पहा पूर्ण व्हिडिओ. कमीच आहे. आता हे थोडेसे झाले तर याला कमी 5 मिनिटाला याला धक्का नाही लावायचा झाऱ्याचा. तर हे 5 मिनिटं झालेत. तर मी याला पलटी करते. 5 मिनिटानंतर याला पलटी मारली मी. कमी गॅसवर तळावं लागतं. याला थोडासा टाईम लागतो. ही पलटी मारल्यावर थोडा नॉर्मल गॅस करून घ्या. असा लय मीडियम, जास्त फुलं नाही आणि जास्त कमी पण नाही. तर असं नॉर्मल गॅसवर तळून घ्या. मीडियम. आता हे मीडियम गॅसवर होऊ राहिलेत. समोशाचं झालेलं आहे. तर आता गॅस तुम्ही थोडासा फुल करू शकता. एक अंग कमी गॅसवर भाजायचं त्याचं. एक अंग कमी गॅसवर तळायचं. तर आता फुल गॅस करू शकता तुम्ही. फुल गॅस करून घ्या. तर हे असे तुम्ही पण
करा. आता मी हे सगळे समोसे हे सगळे तळून घेते झालेले आहे. आता हे मी काढून घेते आणि हे सगळे असे तळून घेते. तुम्ही असे तळून घ्या. आता मी याला गॅस कमी करते आणि याला हे काढून असेच या पद्धतीने तळता येईल. समोसा एकदम दमाने टाकायचा. असे तुम्ही नक्की करून पहा आणि खाऊन पहा. तळून घेते. एवढे छान झालेले आहेत हे. तेल गरम झाल्यावर असा झेऱ्यात घेऊन याच्यात सोडा. हातानं नका सोडू, हातावर तेल उडायचं त्याचं भेव असतं. हातानं उचलून झेऱ्यावर ठेवा आणि मग असं सोडा एकदम दमानं आणि तळा. अजून पूर्ण व्हिडिओ बघा, अजून बाकी आहे महत्त्वाच्या गोष्टी. याच्यानं काय नुकसान आहे ते पण सांगणार आहे मी. आलूपासून कमी गॅसवर याला तळून घ्यायचं. आता ही मी पलटी मारलेली आहे तरी पण गॅस हे असे. आता मी तर ह्या हातात एखादा छोटासा असा एक चमचा नाही तर मग ह्या असा छोटा झेरा घ्या आणि असं पलटी करा त्या समोश्याला. नाही तुम्ही एकेच याच्यानं करसाल ना तर तेल उडल तुमच्या हातावर नाही तर चेहऱ्यावर, तर नुकसान होईल चेहऱ्याची हाताची. तर असं पलटी करताना ह्या याच्यानं असं धरायचं आणि इकडून एक टेका द्यायचा. कधी पण समोसे तळताना कचोरे तळताना हे असं करायचं. हे तेल उडू शकतं. हे समोसा आहे तो, यात आलू चटणी भरेले वजनदार पटकन तेलात पडतो. तर हे लक्ष राहू दे, हमेशा ध्यान ठेवा. एक हातात दुसरं घ्या, त्याला असा पलटी करताना हे असा टेका देऊन असं हे असं पलटी मारायचं त्याला असं. हे असं हे असे घरच्या घरी समोसे केले ते एकदम टेस्टी, एवढे टेस्टी झाले ते. असा मस्त याचा वास येतोय आता. तर तुम्ही असे ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले आहेत ते पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून खाऊन पहा. सगळे एवढे आवडून खाते. हे बा का तुम्हाला बाहेरून आणायची गरजच नाही पडणार. एवढे छान झालेले आहेत हे. मी तुम्हाला एक समोसा तोडून दाखवते. समोसा तोडून दाखवते. हे बघा हे असं झालेलं आहे. खायला एवढं छान आहे आता. लय टेस्टी झालेलं आहे. तर नक्की करून पहा. खाऊन पहा. मी सॉस सोबत खाणार आहे. तुम्ही याला सॉस सोबत खाऊ शकता, नाही तर मग तुम्हाला मिरच्या तळून खायच्या असेल तर मिरच्या तळा, नाही तर मग टमाटर सॉस सोबत खा. आता आम्ही टमाटर सॉस सोबत खातोय. आणायला जायला दुकानात, त्याच्यामुळं ह्याच्यात नाही दाखवू शकलं. टमाटर सॉस सोबत खा. आलू खाल्ल्यानं हे नुकसान आहे. रोज रोज आलू खाल्ल्यानं त्याच्यात खूप जास्त गॅस असतो आणि ते वायतळ असते. तर रोज रोज आलू खाऊ नका. भाजी हो का आलूचे समोसे, कोणते पदार्थ, आलू वडा, काहीच निदानचं हप्त्यातून दोनदाच खा. त्याच्यात जास्त गॅस आणि वायतळ असते. तर आलू कांदा संगच खाणं जास्त वायतळ असतं. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी आता दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे.